शिवाजीराव कुणाला तरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधावीच लागेल, कुणाला तरी हे दिवे उचलावंच लागेल, कारण हा प्रश्न तुम्ही ढकलून चालणार नाही. शिवाजीराव कुणाला तरी स्पष्ट भूमिका घ्यावंच लागेल. आम्ही वारंवार सांगतोय 50% वरचं आरक्षण टिकणार आहे, ती तुम्ही हमी देणार आहात का? बाळासाहेब आंबेडकरची भूमिका निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल आणि आम्हाला धक्का बसला. शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की ओबीसीतून मराठा आरक्षण देणं हे योग्य नाहीत असं म्हणतात. कसं बघता येईल त्यांच्या वाक्यात? ही परिस्थिती तुम्हाला द्यावंच लागेल, अन्यथा राजकीय कडेलोट झाला म्हणून समजा. नेमकं घोडं पाणी पितंय कुठं? कारण महाराष्ट्राच्या मुख्य पदावरती मराठा बांधव शिंदे मराठा आहेत, पण ते शिंदेला चालवणारे मराठा नाहीत, ते अनाजी पंत आहेत. ते कधीही मराठ्याला आरक्षण देणार नाही. शिंदे फक्त प्यादे आहेत, शिंदे किंवा अजित पवार प्यादे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. मित्रांनो, मी सध्या आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि याच पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू आहे. निषेध म्हणून हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. नेमक्या काय मागण्या असणार आहेत, काय प्रतिक्रिया असणार आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे. या लाक्षणिक उपोषणामध्ये बसलेले मराठा समाज बांधव, मराठा आरक्षण समितीतील काही पदाधिकारी माझ्या सोबत असणार आहेत. माझ्यासोबत अगोदर कदम सर असणार आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. नेमकी काय त्यांची प्रतिक्रिया असणार आहे हे बघूया आपण. आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे आपलं. नेमकी काय प्रतिक्रिया आहे या लाक्षणिक उपोषणाच्या अनुषंगाने? सरकारनं वाशीच्या सभेमध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तुम्हाला आरक्षण हे लगेच देण्यात येईल आणि त्याला आता बरेच 3, 4, 5 महिने झालेले आहेत. तेव्हापासून आरक्षणाची कुठलंच सरकार घेत नाही, ना विरोधी पक्ष कुठली आमची दखल घेते, ना सरकार आमची कुठली दखल घेते. त्याच्यासाठी सरकारला अहमदपूर तालुक्यातून कळावं की आता कुठंतरी हे आरक्षण द्यावं, कारण आता थोड्याच दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्या अगोदर सरकारनं हे आरक्षणाचं घोंगडं जे भिजत ठेवलेलं आहे हे घोंगडं लवकर त्यांनी जर केलं तर आपल्याला बरं राहील. याच्यासाठी एक दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण सकल मराठा समाज अहमदपूर जिल्हा लातूरच्या वतीने करतोय. एक दिवसीय लाक्षणिक उपोषण का करायचं याची काय पार्श्वभूमी आहे? बऱ्याच दिवसापासून आंदोलन थोडंसं मंदावलेलं होतं, त्यामुळे मग एक दिवस आपण दाखवावं सरकारला. आणि हे जर सरकार या एक दिवसामध्ये दखल नाही घेतलं आजही आमच्या आरक्षणाची, तर मग हे आरक्षण साखळी उपोषणामध्येच होईल. मग कायम म्हणजे कंटिन्यू पुढे जाईल. जसं माग आम्ही 40-42 दिवस अहमदपूर तालुक्यामध्ये साखळी उपोषण केलं होतं. सरकारनं जर आज आमच्या कुठल्याही गोष्टीची दखल घेतली नाही किंवा प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही हे आंदोलन आणखी कायम पुढे ठेवणार आहोत. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत आम्हाला आरक्षणाचा कुठला ना कुठला तोडगा काढत नाही सरकार, तोपर्यंत कंटिन्यू हे राहणार आहे. धन्यवाद सर. अजूनही काही माझ्यासोबत या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणातील पदाधिकारी असणार आहेत. भीमराव उर्फ नाना कदम माझ्या सोबत असणार आहेत. तर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरुवात केले. मागील अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारने याची दखल घेतली नाही. एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करताय, काय पार्श्वभूमी आहे तुमची, काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे? समाज बांधवामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी तर हे आंदोलन तब्बल 1 वर्षापासून सुरू आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी मरगळ अवस्था आली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच आता येत्या काही दिवसामध्ये विधानसभे निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. तत्पूर्वी आम्हाला काहीतरी उचल खावी लागेल आणि आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सरकारला मिटवण्यासाठी भाग पाडावा लागेल. त्याचा एक भाग म्हणून समाज जागृतीसाठी, मरगळलेल्या समाजाला जागृत करण्यासाठी हे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि सरकारच्या होत असलेल्या आरक्षणासंदर्भातल्या दिरंगाईचा निषेध म्हणून हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवण्यात आले. दिरंगाईचा निषेध म्हणून हे योग्य आहे, परंतु आता राज्यातलं चित्र जर बघितलं, एकीकडे ओबीसी बांधव म्हणत आहे की ओबीसी मधून मराठा आरक्षण देऊ नये आणि एकीकडे मराठा बांधव म्हणतो की ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. हे आता येणाऱ्या विधानसभेचा मुद्दा बनू शकते का? राजकारणी लोक जे आहेत याचा असा उपयोग आणू शकतील का, करू शकतील का उपयोग? निश्चितच राजकारणी लोक काय करतील हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की टिकणारं आरक्षण हे 50%च्या आतलंच असू शकतं, 50%च्या बाहेरचं आरक्षण टिकणार नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आम्ही 50%च्या आत येतो ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही ओबीसीवर अन्याय करतो.
की आम्ही वारंवार सांगतोय की ओबीसीला दिलेलं आरक्षण हे त्यांच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. कारण 1990ला जेव्हा मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू केलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये फक्त 14% आरक्षण होतं. पण 23 मार्च 1994च्या एका GR-नं 14%चं आरक्षण 30% पण नेलं. पण मुळात मंडळ आयोगानं सांगितल्याप्रमाणे कोणत्याही जातीस आरक्षण देत असताना ट्रिपल टेस्ट करावी लागते. तर हे वरील जे 18% आरक्षण आहे त्याला कसलीच ट्रिपल टेस्ट झाली नाही. उदाहरणार्थ जातनिहाय जनगणना झाला नाही, त्याचं सामाजिक मागासले पण तपासलं गेलं नाही. तर आमचं असं मत आहे की हे जे 32% आरक्षण आहे हे आरक्षण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. तर हे आरक्षण त्यांच्या जे हक्काचं आहे ते त्यांना भेटावं, राहिलेलं आरक्षण आम्हाला भेटावं. त्या बाबतीत कुणीही पुढाकार घ्यायला किंवा कुणीही स्पष्ट बोलायला तयार नाही. शिवाय जेव्हा कुणाला तरी मांजराच्या गळ्यात घंटी बांधावीच लागेल, कुणाला तरी हे दिवे उचलावंच लागेल. कारण हा प्रश्न तुम्ही ढकलून चालणार नाही. कारण सध्याची परिस्थिती बघता सरकारमधील लोक असतील किंवा विरोधी पक्षातील लोक असतील, सगळेच मोगम बोलत आहेत शिवाजीराव. कुणाला तरी स्पष्ट भूमिका घ्यावंच लागेल. आम्ही वारंवार सांगतोय 50%च्या वरचं आरक्षण टिकणार आहे, ती तुम्ही हमी देणार आहात का? कारण ह्याच्या पुढे तुम्हाला 3 वेळेस 50%च्या वरचं आरक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेनं पाहिलेलं आहे. संविधानात तसली कसली तरतूद नाही. सुप्रीम कोर्टानं ते 50%चा लॉक केलेला आहे. आरक्षण तुम्ही देणार कसं? आम्ही जो फॉर्म्युला तुम्हाला सांगतो, मराठा समाज हा 50%च्या आत ओबीसी प्रवर्गातूनच बसू शकते आणि तोच एक पर्याय. ही स्पष्ट भूमिका सरकारला विरोधी पक्षाला घ्यावीच लागेल. त्यातल्या त्यात एक महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका बदललेली असं वाटते का? कारण त्यांनी अगोदर मांडला होता योग्य मुद्दा की मराठा समाजाचं ताट वेगळं असावं आरक्षणासाठी आणि ओबीसी बांधवांचं ताट वेगळं असावं. परंतु आता त्यांनी मुद्दा असा बदललेला की जरांगे पाटील जे आहेत हे जरांगे पाटलाचे दात खायचे वेगळे आणि दात दाखवायचे वेगळे असं त्यांनी आरोप केलेला आहे. त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरची भूमिका निश्चितच दुर्दैवी म्हणावी लागेल आणि आम्हाला धक्का बसला. कारण एका महामानवाची आपण वंशज आहात आणि आरक्षणाच्या बाबतीत आम्ही म्हणजे त्यांना सांगणं म्हणजे चुकीचं आहे. पण अशा परिस्थितीत त्यांनी योग्य ती भूमिका घेणं अपेक्षित होतं. कारण सुरुवातीला त्यांनी आमच्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता. दुसरी एक आम्हाला बहुत जमेची बाजू वाटते की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दुसरे नातू, त्यांनी मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिलेला. तर निश्चित आता मला वाटतं कदाचित बाळासाहेबांनी हा राजकीय हेतूने भूमिका घेतली असेल. कारण ते वेगवेगळ्या भूमिका घ्यायला अगोदरपासून प्रसिद्ध आहेत, आपल्या सर्वांना माहित आहे. की राजकीय भूमिका घेत असताना किंवा इतर सामाजिक भूमिका घेत असताना त्यांनी थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. निश्चितच आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून मराठा समाज बांधवांमध्ये जे मरगळ आलेले आहे ते पुन्हा समाज बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी आपण हे लाक्षणिक उपोषण करताय. परंतु याचा कितपत सरकारवर प्रभाव पडणार आहे असं वाटते तुम्हाला? जोपर्यंत आरक्षण भेटणार तो पण आम्ही शांत बसणार. आमचं काम आहे आंदोलन करणं. आता लोकसभेला आम्ही भूमिका घेतली की ती एक वेगळी भूमिका घेतली की तुम्हाला जर आरक्षण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला राजकीय किंमत मोजावं लागेल. आता विधानसभेच्या पुढे आम्हाला तोच संदेश देऊ इच्छितो की जर हा आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही तर याचे राजकीय परिणाम तुम्हाला भोगावे लागतील विधानसभेला. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे आणखी शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की ओबीसीतून मराठा आरक्षण देणं हे योग्य नाहीत असं म्हणतात. कसं बघता या त्यांच्या वाक्याकडे? कोणताच नेता ओबीसीतून आरक्षण द्या म्हणत ना, आद्याची म्हणले नाहीत. बच्चू कडू सोलं तर कुणीच म्हणले नाहीत. आता जरांगे पाटलांनी आता 13 तारखेपर्यंत त्यांचं पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे आणि त्यानंतर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात जरांगे पाटलाच्या नेतृत्वात 288 जागेवर उमेदवार उभे करायचे किंवा कुणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे. जरांगे पाटील जे आदेश देतील त्यानुसार हे करायचे. पण निश्चितच त्याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम महाराष्ट्रावर दिसून येईल. कारण आरक्षण कुण्याही परिस्थितीत तुम्हाला द्यावंच लागेल, अन्यथा राजकीय कडेलोट झाला म्हणून समजा. मागे काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे जरांगे फॅक्टर चालला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जरांगे फॅक्टर चाललेला आहे, तसाच राज्यभरामध्ये जरांगे फॅक्टर चालेल का? कारण मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आता दिवसेंदिवस आक्रमक होत चालली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बिलकुल. लोकसभेपेक्षा जास्त तीव्र परिणाम विधानसभेला दिसतील आणि कदाचित 288 जागेवर आमची जरांगे पाटलाची उमेदवार सांगते निर्णय जरांगे पाटील घेतील. ते पुढची दिशा ही पूर्णपणे जरांगे पाटलावर अवलंबून आहे. जरांगे पाटील जसं म्हणतील तसं मराठा समाजाची भूमिका असते आणि त्याचे निश्चितच दूरगामी राजकीय आणि सामाजिक परिणाम या राज्यामध्ये दिसायला जातील. म्हणजे जातीवाद किंवा इतर जातींना द्वेष करणे किंवा इतर जातींना डिवचण्याचा कसलाच प्रयत्न नाही.
तर तुम्हाला पूर्वी सांगितल्यासारखं आम्हाला आमच्या हक्काचं त्यांना त्यांच्या हक्काचं असावं, आपण काहीच म्हणत नाही. जसं तुम्ही म्हणताय की मराठा समाजाला वेगळं ताट असावं, अर्थातच वेगळं ताट असावं. आम्ही ओबीसीचं ताट मागतच नाहीये. आमच्या हिश्श्याच्या भाकरी त्यांच्याकडे आहेत, आम्ही आमच्या हिश्श्याच्या भाकरी मागतो. पुन्हा पुन्हा तोच मुद्दा केला जातो, तेव्हा स्पष्ट भाष्य कुणी करत नाही. हे दुर्दैव आहे. नेमकं घोडं पाणी पितंय कुठं? कारण महाराष्ट्राच्या मुख्य पदावरती मराठा बांधव आहे आणि त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री सुद्धा मराठाच आहे. मराठा असल्यानंतर आमचा माणूस जर पदावर जर असला तर आम्हाला मिळालं असतं, असं वल्गना केल्या जातात. मग आता दोन्ही मराठा असताना सुद्धा कुठे घोडं पाणी पितंय, हा महत्वाचा मुद्दा आहे. काय वाटतंय तुम्हाला? मुळात सिद्धी मराठा आहेत, पण ते शिंदेला चालवणारे मराठा नाहीत. ते अनाजी पंत आहेत. ते कधीही मराठ्याला आरक्षण देणार नाही. शिंदे फक्त प्यादे आहेत. शिंदे किंवा अजित पवार हे प्यादे आहेत. त्यांची मास्टर माइंड कोण आहेत तुम्हाला माहित आहे, सगळ्या जनतेला माहित आहे. ते आम्हाला माहित आहे, टू स्टॉप द ट्रेन पुल द चेन. कुठे चेन ओढायची आम्हाला माहिती आहे. ते निश्चित तुम्ही असेच लोकसभेला गेलेला आहे, विधानसभेला अजून तीव्र प्रमाणात जाईल. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. हे लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेलं एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे, आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. कारण विधानसभेच्या पूर्वी सकल मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण होईल का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा दिन फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.